the parliamentarians from all parties in Maharashtra, we are taken aback by the announcement by the central government that special session is being convened from 18th of September to 22nd of September. Now, central government and everyone is aware that Ganeshotsav, that is Ganesh festival, is the biggest festival in the state of Maharashtra. Not only Maharashtra, I would say it is being celebrated all over India. And during this important festival, the convening a special session doesn't go well with our thoughts. I mean, why so much of hurry in that? And without consulting the opposition, without giving any kind of hint to any other party, I mean, if this kind of hurry is being done, I mean, that is not going well with the not only political parties, but even people at large are surprised. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 782589 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. So you see there is a conspiracy or they're trying to put some bill in this session which is being announced surprise. See, agenda may be anything. Agenda of the parliament session may be special parliamentary session, maybe any subject. But the timing is of essence. Why are you making it? I mean, never in the history this has happened. And people of Maharashtra, 12 crores people of Maharashtra, but we are taken aback that why? सर देवेंद्र फडणवीस ने कहा है कि जो इंडिया अलायंस की मीटिंग हो रही है, बेसिकली इनका एकमात्र एजेंडा है कि नरेंद्र मोदी को कैसे हटाए, बाकी इनका कोई एजेंडा नहीं है. जो एजेंडा है वो एजेंडा पॉलिटिकल पार्टीज तो जरूर अपोजिशन है. इंडिया अलायंस एक विकल्प के रूप में आया है. परिवर्तन चाहते हैं लोग और लोग बताएंगे कौन चाहिए और कौन नहीं. तो इसमें पॉलिटिकल पार्टीज के ऊपर इस तरह की बयानबाजी फडणवीस साहब ने करना, ये अपने आप में बहुत कमी दिखाता है कि पूरा उनका जो आत्मविश्वास अभी तक कहते रहे वो ढल गया है. और ये उसका बहुत बड़ा उदाहरण है. सर 18 सप्टेंबर पासून देशाचा न्यूज ऐसी आ रही है कि कमेटी बना दी गई है वन नेशन वन इलेक्शन पर. तो अब कहीं ना कहीं इस दिशा में कदम बढ़ रहा है. इसको कैसे देखते हैं, क्या देखेंगे? एक दिशा एक वन नेशन वन इलेक्शन by whom? Committee being formed by whom? Center. That is what I am saying. That is what we are saying. That whatever your agenda is, I mean, it needs to be discussed. It needs to be taken opinion from the political parties who are there. Opposition is completely left high and dry. They are not aware. All political parties which are there congregated here for India Alliance's meets. Last 2 days, no one was aware. Even हिंदी में भी इसमें बता दीजिए एक बार. मराठीमध्ये सर आज 30 तारखेला या इंडिया अलायन्सच्या बैठकीबाबत 30 तारखेपासून आपण सुरू केलं. 30 ऑगस्टला माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारजी, काँग्रेसचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये चांगली वार्तालाप झाला. मीडियाशी सगळं बोलणं झालं. संपूर्ण कार्यक्रम 31 आणि 1चा कसा असेल ते झालं. काल आपण पाहिलं की काल शानदार इथं अनौपचारिक का होईना पण मोठी बैठक या 28 पक्षांची 26 पक्ष बंगलोरला होते. त्यानंतर 28 पक्ष इथे झाले. त्यामुळे हा वाढता प्रतिसाद बघता काल बैठक झाली. त्यानंतर यजमानपद उद्धवजी आणि शिवसेनेजवळ असल्यामुळे काल त्यांनी एक चांगलं भोजन, रात्रीचं भोजन दिलं आपल्या सगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना, सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना. आणि वातावरण आपण बघताय, इथं जोरदार वातावरण आहे, उत्साह आहे, लोकांमध्ये आनंद आहे आणि एक परिवर्तन येत आहे. या देशामध्ये जे लोकांना वाटत होतं, असुरक्षितता असेल, बेरोजगारी असेल, महागाई असेल, हे प्रश्न जे भेडसावत होते त्याला कुठंतरी पर्याय या निमित्तानं इंडिया अलायन्सच्या निमित्तानं मिळत आहे. यानं कुठंतरी वातावरणामध्ये आपण बघतोय की एक जोर धरलेला आहे आणि हा जोर कायम असाच वाढत जाणार आहे. निवडणुका घ्या, निवडणुका कधी या. महाराष्ट्र काय सगळ्या राज्यांचे लोक मतदार हे उत्सुक आहेत, तयार आहेत
की त्यांना विकल्प हवा आहे, पर्याय हवा आहे आणि तो पर्याय इंडिया अलायन्सच्या नावाने दिसतोय. होईल का? काँग्रेसकडनं खरगेंचं नाव येते, कुठेतरी नितीश कुमारांनी सुरुवात केली होती मोठ बांधायला, त्यामुळे त्यांचे नाव चर्चेमध्ये आहे. काय वाटतंय? कोऑर्डिनेशन कमिटी आहे, त्यानंतर तिथं कन्व्हिनर आहे किंवा अजेंडा आहे, यावर अगदी चांगल्या रीतीने सविस्तर चर्चा आजच्या या अधिवेशनाच्या सगळ्यात महत्त्वाच्या बैठकीमध्ये होणार आहे आणि सगळ्या पक्षांचे नेते आपापले विचार ठेवून त्यावर एकमतानं निर्णय होईल आणि या ज्या गोष्टी माध्यमांद्वारा विचारल्या जात आहेत त्या सगळ्यांची उत्तरं आपल्याला दुपारी मिळतील. अडचण आहे त्यामुळे संयोजक पद जे आहे अडचण असल्यामुळे संयोजक पद जे आहे ते आज होऊ शकत नाही, अशा प्रकारची चर्चा आहे. अशा प्रकारच्या वावड्या किंवा अशा प्रकारच्या गोष्टी या समोरून जे आमचा विरोध करतायत त्यांच्यातर्फे पेरण्याचा प्रयत्न होत आहे. अशा प्रकारचं कुठचंही हे नाही आहे. सगळं व्यवस्थित चांगल्या रीतीनं एकमतानं होत आहे. फार प्रत्येक मुद्द्यावर प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर चांगली सखोल चर्चा होते आणि आपल्याला लवकरच दुपारनंतर हे झालं की आपल्याला सगळं सर, मिळेल. वन नेशन वन इलेक्शन्स वरती सेंटर जे आहे ते कायम आहे आणि त्याच्यावरती आता एक कमिटी देखील तयार करण्यात आलेली आहे. आगामी या संपूर्ण वर्षामध्ये 5 राज्याच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यातच विरोधकांना शह देण्याकरता एक देश एक इलेक्शनची संपूर्ण तयारी जी आहे ती केंद्राकडनं केली जाते. एकीकडे इंडिया बैठक आणि दुसरीकडे ही विरोधकांना शह देणं म्हणजे तुम्ही राजकीय खेळी प्रत्येक गोष्टीमध्ये करताय. वन नेशन वन इलेक्शन याचं प्रत्येक पार्टी याबद्दल प्रत्येकाचं मत आहे. मत विचारात घेतल्याशिवाय किंवा सखोल त्याचा ज्यावेळेला तुम्ही हे करणार विचार करणार त्यावेळेला आपण बऱ्याचशा गोष्टी आहेत कशा रीतीनं या एवढ्या मोठ्या निर्णयाला सामोरं जाणार, कशा रीतीनं हा निर्णय ठेवू शकाल याचं फार महत्त्वाचं चिंतन होणं मंथन होणं हे गरजेचं आहे आणि एकाकी अशा रीतीने टाकणं मला नाही वाटत अशा प्रकारचं हे केंद्र सरकार. अभी जो बातें हमारे सामने आई नहीं है, आप मीडिया के माध्यम से हमको कह रही हैं तो हम भी इसमें देखेंगे, लेकिन बात साफ है जो भी विचार रखना चाहते हैं वन नेशन वन इलेक्शन तो ये लोगों के लिए भारतवर्ष के लोगों को मतदाताओं को ये सुविधा किस तरह से हो वो क्या चाहते हैं, राजनीतिक दल जो है राजनीतिक दल के प्रमुख जो चाहते हैं वो क्या उनकी बातें हैं, इसके ऊपर विचार मंथन होना ज़रूरी है. जहाँ पे एकमत होगा उसके बाद में ऐसे निर्णय ले जा सकते हैं और मैं नहीं समझता कि जिस तरह से मीडिया में ये सब बातें आ रही है वो विचार वहाँ पे भी इस तरह से किया जाता है. सर, इंडिया गठबंधन के लिए सीट शेयरिंग का फार्मूला किस तरह से पूरे देश के लिए एक साथ तय हो रहा है या अलग अलग राज्यों के लिए अलग अलग है? पंतप्रधान अलग अलग राज्यों के लिए सीट शेयरिंग फार्मूला अलग अलग बनाया जा रहा है इंडिया गठबंधन के लिए या पूरे देश के लिए एक यूनिफॉर्म फार्मूला? देश के लिए होगा, अलग अलग राज्यों के लिए होगा, क्योंकि जो भी गठबंधन में आज यहाँ पे बातें होंगी वो सभी राज्यों के लिए और पूरे भारतवर्ष के लिए होगी. सर, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते गुजरातमधून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. The official talks will start resume today when the formal meeting starts, and lot of deliberations will take place. All party leaders will be contributing, and then they will unanimous and consensus will be there, and unanimous decisions will be taken. Sir, one nation, one election. What do you सर, react? पंतप्रधान नरेंद्र Say one nation, one election, whatever the concept is, that needs to be put forward to the political parties across the spectrum, and then the thoughts, the contribution, deliberation, discussion would take place, and then the decision would be arrived, because this is, though political parties or the center ruling party is deciding unilaterally, that doesn't mean it should be facilitating the voters, it should facilitate the electorate. And what base of democracy is that Indian democracy believes in the power of the voter, and that is Indians. We the Indians will सर, decide. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे लोकसभामधनं निवडणूक लढवण्याची चिन्ह आहेत. याकडे कसं पाहता, कारण की सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन लोकसभा मतदारसंघात आता हे नवीन तुम्ही जर कुठच्या ह्याने आणलं असेल तर ते कुठूनही लढवू शकतात. पुण्यातनं लढवा, वाराणसीतनं लढवा किंवा कुठेही कोणी कुठून निवडणूक लोकसभेची लढवावी याच्यासाठी मार्गदर्शक तत्त्व आपल्या याच्यामध्ये आहेत आणि प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे कोण कुठे लढवणार आणि त्याचा परिणाम काय होणार याचं नाही आहे. इंडिया अलायन्स याचा जो इफेक्ट होतो आहे त्यामुळे समोर जे म्हणतायत की पायाखालची वाळू वगैरे धास्ती तिथे आहे,
आणि त्यामुळे अशा प्रकारची सर विधान. एक शेवटचा फारुख अब्दुल्ला जे आहेत ते म्हणतात ते वारंवार इंडिया आघाडीच्या बैठका घेऊन काही होणार नाही, तर त्याच्यासाठी एक कमिटी जी आहे असं ती नाही स्थापन केली आहे, पाहिजे. अशा रीतीने हे नाही आहे. कमिटी स्थापन होणं, वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या हेड्स खाली येणं, हाच एक जो महत्त्वाचा भाग आहे तोच या बैठकीमध्ये होतोय आणि आपल्याला दुपारनंतर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या दिसतील. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.